दिशा सालियांच्या कुटुंबाशी दुरान्वय संबंध नाही, खोट्याचा नायटा कराल तर तुमच्यावर बुमरँग होईल, उद्धव ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना इशारा। सत्ताधारी पक्षातील नेते ठाण्यातील भ्रष्टाचार बाहेर काढत असताना नागपुरात दंगल, हा योगायोग पाहण्यासारखा। नागपुरातील हिंसाचारावरून उद्धव ठाकरेंचा ठाण्याकडे रोख। लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार नाही असं म्हणालो नाही, आर्थिक परिस्थिती सुधारली की बहिणींना 2100 रुपये देऊ, सगळी सोंग करता येतात, पैशाचं सोंग करता येत नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। सभागृहात विरोधी पक्षाच्या आमदारांना बोलू दिलं जात नाही, आम्ही आमच्या मतदारसंघातले प्रश्न कसे मांडायचे, मवियातील प्रमुख नेत्यांसमोर आमदारांकडून नाराजी व्यक्त, तर हताश होऊ नका, वरिष्ठांचा सल्ला। बच्चू कडू यांचं उद्यापासून रायगडच्या पायथ्याशी अन्नत्याग आंदोलन, दिव्यांग आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी बच्चू कडू जिजाऊंच्या समाधीजवळ अन्नत्याग आंदोलन करणार। राज्यातील सरकारी शाळांना सीबीएसई अभ्यासक्रम लागू, शिक्षण मंत्री दादा भुसे यांची सभागृहात घोषणा। बीडचे एसपी नवनीत कौवत ऍक्शन मोडमध्ये, बीडमध्ये आणखीन एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, 6 जणांच्या टोळीमध्ये 3 महिलांचा समावेश। सोलापुरात वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाच मारहाण, ओमकार नलावडे असं पोलीस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीचं नाव। ओमकार नलावडे पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर थुंकल्याचीही माहिती। आयपीएलच्या 18व्या हंगामासाठी संघ सज्ज, मुंबईमध्ये सर्व 10 संघांच्या कर्णधारांची बैठक, चेंडूवर लाळ लावण्याची बंदी उठवण्याचा बीसीसीआयचा निर्णय।